कार्येषु दासी करणेषु मन्त्री भोजेषु माता शयनेषु रम्भा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. जागतिक महिला दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय. स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की. या कार्यक्रमाअंतर्गत नेहमीच आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगलं काम करणाऱ्या महिलांना भेटत आहोत आणि त्यांना इंट्रोड्यूस करून देतोय. तर आजच्या माझ्या कार्यक्रमामध्ये माझ्या गेस्ट आहेत मीरा महादार, ज्या एक प्रायमरी टीचर होत्या आणि हेड मिस्ट्रेस म्हणून त्या रिटायर झाल्या. गेली 13 वर्ष त्या रिटायरमेंट लाईफ जगतायत आणि शाळा नंबर 3 शनी मंदिर जवळ येते त्या शाळेमधून त्या रिटायर झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अगदी मागासलेल्या वर्गातील महिलांना शिक्षणाची जी कमतरता होती ती त्यांनी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे अशिक्षित महिलांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. अनेक महिला संघटनाची स्थापना केली, स्वसहाय्य संघ स्थापन केले. याच्या माध्यमातून वेगवेगळं सोशल वर्क समाजासाठी कार्य त्या करत आलेल्या आहेत. अनेक चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले. मूळच्या कंगराळीच्या आहेत आणि त्यांच्याबद्दलची आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन मध्ये त्या नॅशनल काउन्सिल मेंबर म्हणून कार्यरत होत्या. याच्या माध्यमातूनही हजारो गरिबांना त्यांनी मदत केलेली आहे. तर त्यांना आपण भेटणार आहोत. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू मॅडम. आज आपण तुमचा प्रवास आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर तुम्ही मूळच्या कुठल्या आणि तुमचं सुरुवातीचं शिक्षण कसं झालं, कुठपर्यंत झालं? मी मूळची MK हुबळीची. बर. आणि माझी आई महाराष्ट्रातली, वडील कर्नाटकातले. अच्छा. आणि मग आम्ही इथं बेळगावला कॅम्पमध्ये राहत होतो. बर. आणि कॅम्पमध्ये राहिल्यामुळं मी सगळ्या भाषा म्हणजे कन्नड, मराठी, हिंदी सगळ्या 3-4 भाषा म्हणजे सगळे ते मिसळून राहत होतो. बरोबर. त्यामुळे 3-4 भाषेचं मला ज्ञान होतं. तिथंच मी लहानाची मोठी झाली. बर. कॅम्पमध्ये. अच्छा. मग शाळा कुठे झाली? शाळा कॅन्टोन्मेंटला 1ली ते 7वी झाली. बर. 8वीला मी आल्यानंतर आमची परिस्थिती फार बिघडली. म्हणजे वडील आणि आजोबा दोघंही गेले. बर. आईच्या वरती भार पडला आणि त्याच्यातून मला 8वीपर्यंत शिक्षण मिळालं. बापरे. मग आई आजारी झाल्यामुळं मला शाळेला जाता आलं नाही. मग 2-3 वर्षानंतर आईला बरं वाटलं आणि मग आई आमची स्वयंपाकाचं काम करायची. अच्छा. मग बरं वाटल्यानंतर ती म्हणाली तू पुन्हा शाळेत जॉईन कर. बर. मग आमचे एक क्लार्क होते देसाई सर म्हणून, ते मला अचानकपणे भेटले आणि म्हणाले मीरा तू एवढी शाळा सोडायला नको पाहिजे होतीस. नाही सर, परिस्थिती तशी झाली माझी. तर म्हणाले नाही, तुझा आम्ही फॉर्म भरणार, तू बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून SSLC परीक्षेला बसायचं. अच्छा. आणि मला सरांनी वह्या पुस्तकं जे काही साहित्य लागतंय ते सगळं सरांनी पुरवलं. माझी परिस्थितीच नव्हती त्यावेळेला सगळं घेण्याची. आणि माझी एक मैत्रीण होती, ती मैत्रीण मला रोज एक 20 मिनिटं एखादं गणित शिकवायची. बाकी सगळे विषय मी पूर्ण करून घेतले. गणिताचं मला जर जमत नव्हतं. बर. मग माझी ती मैत्रीण मला येऊन 15-20 मिनिटं एखादं उदाहरण समजून सांगणार आणि मी नंतर रात्री बसून दिव्याखाली, बाळा आमच्या वेळेला लाईट वगैरे काही नव्हते, दिवा पेटवून घेऊन बसणार आणि त्याच्यात अभ्यास करणार. बर. असं करून मी मॅट्रिकच्या परीक्षेला बाहेरून बसले. सरांनीच माझा फॉर्म भरला आणि फीस सुद्धा भरली सरांनी. आणि पहिल्या वेळेला मी आमच्या वेळेला ग्रुप सिस्टीम होती. मग मी खरोखरच गणितात नापास झाले. बापरे. नापास झाल्यानंतर मला त्यावेळेला 3 विषय घेऊन बसावे लागायचे बाळा. मला 3 विषयांचा ग्रुप असायचा तो. बर. मग मला पुन्हा बसायलाच लावले. मग पुन्हा बसले, पास झाले. पास झाल्यानंतर मग मी TCS, आमच्या आईने TCSला घातलं मला. मला लहानपणापासून गल्लीतल्या सगळ्यांना घेऊन बसून शिकवणार मी, सगळ्या लहान मुलांना. सगळे ताई ताई म्हणून संध्याकाळी आले, 1 तास खेळले की माझ्याकडे सगळेजण पाठवून देणार जावा ताईकडे. त्यामुळं मला शिक्षणाची आवडच निर्माण झाली आणि शिकवायची पण मला तेव्हाच प्रेरणा मिळाली. तेव्हापासून मी ठरवलं मी शिक्षिका व्हायचं तर व्हायचं. आणि मी आईला म्हटलं मला TCSला घाल. आमच्या वेळेला 2 वर्षाचं TCS होतं. 10वी नंतर. 10वी नंतर बेनन स्मिथला मी 2 वर्ष TCS केले. 1973 साली मला लोंढ्याला सर्व्हिस मिळाली. 73 ते 75 लोंढ्याला सर्व्हिस केली आणि नंतर DLRC. आम्हाला त्यावेळेला 150 रुपये पगार स्टायपंड देत होते बाळ. त्या 150 रुपयाच्या स्टायपंडवर तिथं केलं. त्याच्यानंतर आम्हाला DLRC म्हणून नेमणूक केले. मग मी सांबऱ्याला 12 वर्ष केले.
चांबऱ्याहून मग मी कंगराळीला आले आणि हेडमिस्ट्रेस होईपर्यंत कंगराळीतच राहिले. असा माझा हा शिक्षणाचा प्रवास. 2002ला मी HM झाले आणि 2003ला HM झाल्यानंतर मी जाफरवाडीला HM म्हणून गेले आणि तिथून नंतर मी शनी मंदिरला गेले 3 नंबरला आणि मी तिथं 3 नंबर शाळेमध्ये रिटायर झाले. ओके. रणजित चव्हाण पाटील सरांनी फार छान मोठा कार्यक्रम केला. मीराबाई तू आणि आम्हाला पाहिजे होतीस म्हणाले. छान. म्हणजे अशा तऱ्हेनं तुमचा प्रवास झाला. तर झाला. मग मला सांगा की म्हणजे लहान असताना एवढ्या सगळ्या अडचणी तुम्हाला आल्या आणि म्हणजे फक्त 8वी पर्यंत रेग्युलर तुम्हाला जाणं जमलं. मग तुम्ही किती भावंड होता आणि एक कसं? भाऊ आणि एक बहीण, आम्ही तुम्ही दोघंच? भावाला पण मी शिक्षकच केले. अच्छा. भाऊ पण तुम्ही मोठ्या? मी मोठी. बर. मी भावाला पण माझ्या बरोबर शिक्षक केले. तो पण आप्पाच्या वडिलात होता. नंतर मग तो पण हे झाला. बरोबर. म्हणजे तुम्ही दोघं भावंड आणि तुमच्यावर मोठा असल्यामुळे तुमच्यावर मग जबाबदारी पडली आणि त्यातून तुम्ही व्यवस्थित पार पडलात शिक्षण. आणि क्लार्क कोण सर भेटले तुम्हाला, त्यांच्या मदतीमुळे तुम्ही पुढचं शिक्षण घेऊ शकलात. मी कधीच विसरत नाही देसाई सरांना. होय, मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांना आठवून ठेव. नक्कीच ना. बरोबर. म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की देव कुणाला तरी पाठवतो कशाच्या तरी रूपात, आणि अशा रूपात ते सर तुम्हाला भेटले आणि पुढचं शिक्षण तुमचं सुरू झालं. होय होय, अगदी खरं. बर. मग आता एवढे वर्ष तुम्ही एक टीचर म्हणून काम केलं. तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं की खूप मुलं तुमच्या हाताखाली घडलीत. तर काही अशी मोजकी उदाहरणं किंवा काही असे अनुभव तुमचे जे आमच्याशी शेअर करू शकाल? मुलांच्या बद्दल मी एक वर्ग घेतले की तो पुढे कंटिन्यू 4-5 वर्ष घेत होते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे कोणतरी रिक्वेस्ट केला की तो वर्ग त्यांना देत होते. त्यामुळे माझी मुलं अशी अगदी एक लेवलनं सारवल्यासारखी असायची, अगदी व्यवस्थित. एखादा दुसरं म्हणजे जे मतिमंद वगैरे असणार नाही ते तेवढंच जरा मागे राहत होतं. बाकी सगळी मुलं माझी सगळी हुशार व्हायची. त्यामुळे ती मुलं कुठं पाठीमागच पडली नाही. त्यांनी पूर्ण त्यांचं ग्रॅज्युएशन करून ती चांगल्या सर्व्हिसला लागून सगळी मुलं चांगली आहेत. त्यांनी सगळ्या म्हणजे मी ज्या बॅचेस शिकवले त्या सगळ्यांनी मला गुरुवंदना कार्यक्रम करून त्याला बोलवून मला मान सन्मान केला आहे. माझे सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेत. 1-2-3 बॅचेस राहिल्या असतील, नाही तर माझ्या हातून गेलेल्या सर्व बॅचेसच्या मुलांनी मला अजून विसरलेलं नाही, अजून आठवतात. आता ते ग्रुप केले त्याच्यात रोज येतं हे सगळं गुड मॉर्निंग टीचर छान. मग एक टीचर म्हणून तुम्ही जॉईन झालात आणि रिटायरमेंटला आल्यानंतर हेडमिस्ट्रेस म्हणून तुम्ही रिटायर झालात. मग आताचं जे चित्र आम्ही बघतो म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्यामधलं नातं म्हणा किंवा शिक्षक म्हटल्यानंतर थोडंसं कडक असायला हवं असं वाटतं. तर तुम्ही कशा होतात विद्यार्थ्यांसोबत? नाही, मी त्यांना ते मला कधी टीचर म्हटलेच नाही, आईच म्हणायचे मला. अच्छा. त्यामुळे माझं मुलांशी फार जवळीक नातं. आणि मला बेस्ट टीचर अवॉर्ड पण मिळाले. अरे वा. बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाले. आणि आता आज झालं तरी मला बाई म्हणून टीचर म्हणून कोण बोलवत नाही, आई म्हणूनच बोलवतात मला मुलं. म्हणजे अरे वा. फार माझं फार त्यांच्याशी रिलेशन चांगलं. मी मुलांना कधी हेच केलं नाही. आणि लहानपणापासून आम्हाला तशी घरात पण वागणूक नाही, आईने आमच्या फार चांगलं सांभाळलं नाही. बरोबर. केली वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम ऐकताय आणि मीरा मादार आपल्यासोबत आहेत, ज्या एक प्रायमरी टीचर होत्या आणि हेडमिस्ट्रेस म्हणून त्या रिटायर झाल्या. 13 वर्ष झाली त्या रिटायर होऊन. आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत म्हणा किंवा रिटायरमेंट नंतर बऱ्याच महिलांना शिक्षणासाठी मदत केली. अशिक्षित महिलांना त्यांनी सुशिक्षित बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मॅडम, मला सांगा की एवढं सगळं काम तुम्ही केलं आणि छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन तुम्ही महिलांचे वर्ग घेतलात किंवा त्यांना थोडं शिक्षणासाठी किंवा शिकण्यासाठी मदत केली, तर ते कसं काय सुचलं तुम्हाला आणि कसं काय घडलं तुमच्या हातून? मला एक म्हणजे अशी एक केस आली माझ्याकडे आणि ती मुलगी इतकी सुंदर होती, सुशील होती. तिला तिच्या नवऱ्याकडच्या लोकांनी फार त्रास दिलेला होता. मग ती माझ्याकडे येऊन रडायला लागली. मी म्हटलं, का बाई, का रडतीस? तर मला माझ्या घरी फार त्रास देतात मॅडम. काय कारणावर त्रास देतात? मला लिहिता वाचता येत नाही, तू सुशिक्षित नाहीस, अशिक्षित आहेस, असं तसं. आता मी लग्न करताना त्यांनी बघितलं होतं मी अशिक्षित आहे ते, आणि तरीही आता त्यांनी मला त्रास देतात. मी म्हटलं हे योग्य नाही आहे. आता तू आता तयार होतीस काय ह्या घटकेला? मी तुला शिकवेन. आणि मी तिला मुळाक्षर
आणि मला म्हणजे शिक्षक असल्यामुळं कसं शिकवायची ही कला मला माहितीच माहित होतं. आहे. बरोबर. त्यामुळे मी की नाही तिला रविवारी आमच्या घरी बोलवत होते 1 तासभर आणि तिला म्हणजे स्वयंपाक करत हे ते काय काम करत तिला 1 तासभर. आणि नंतर ती मुलगी, तिला 2 मुलं झाली, तिनं त्या मुलांना, दोन्ही मुलांना, एकाला डॉक्टर केलं आणि एकाला इंजिनियर केलं. अरे वा. म्हणजे शिक्षणापासून कशी प्रगती होते. शेवटी की नाही तिला तिच्या घरचे सोडायला तयार नाहीत, म्हणजे आपल्यापासून दूर ठेवायला तयार नाहीत, इतकी तिची माया करायला लागली. आणि ती मुलगी मला म्हणायची, मॅडम हे सगळं तुम्ही केला, तुमच्यामुळे झालं. नाही म्हटलं, आमच्यामुळे काय नाही, तू प्रयत्न केलीस की नाही, हे तुझ्या प्रयत्नाचं फळ आहे, माझ्या नाही. म्हणजे आपण ज्यांना मदत हवी त्यांना मदत केली तर त्याचं चीज होते, बरोबर. नसेल त्यांना करून काय उपयोग नाही. होय ना. गरजूंना मदत करायची. बरोबर. म्हणजे इथून तुमची सुरुवात झाली आणि मग तुम्ही अनेक महिला तुमच्याशी जोडल्या गेल्या. मग मी अशिक्षित कोण असेल त्यांच्याकडे जायला लागले, मी जायला लागले स्वतः. बर. मग तिथं एखादीची ओळख करून मग त्यांना 5-6 जणींना बोलवून तासभर शिकवून मुळाक्षर शिकवलं. मग साधी साधी शब्द, मग त्यांना वाचायला लागलं, त्यांना कॉन्फिडन्स आपणच येत होता. त्या स्वतःच मग एकाला 2, दोघांना 4 सगळ्या बोलून येऊन बसणार, मॅडम आले, चला चला म्हणून. म्हणजे एक आवड निर्माण होते. आणि शिक्षण, स्त्रीला शिक्षण हे पाहिजेच. शिक्षण नसेल तर ते तिचं संसार आणि तिचं आयुष्य बरोबर चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही स्त्री. नक्कीच ना. आता तरी सगळे म्हणजे सुशिक्षित झालेत किंवा शिक्षण बऱ्यापैकी सगळ्यांनी घेतलेलं आहे, पण तुम्ही ज्यावेळी प्रयत्न केला त्यावेळी अगदी नव्हतं. एकदम हाताच्या बोटावर मोजणे एवढे लोक सुशिक्षित. महिला फार शाळेला महिलांना पाठवतच नव्हते. होय ना. होय, बरोबर. मग तुम्ही महिला संघटना म्हणा किंवा स्वसहाय्य संघटना याची स्थापना केली, त्याच्यातून अनेक हो त्या सगळ्या आता म्हणजे त्यांना लोन वगैरे मिळतंय, त्यांनी काहीतरी आपले लघु उद्योग वगैरे करून घेतात, त्या लोन घेतात, काही एफडी ठेवतात, त्या एफडीच्या पैशातून त्यांचं थोडं काहीतरी चालतंय. आता एक 2 लाख रुपये मिळाले तर एक 2,000 रुपये त्यांना व्याज मिळतंय नाही सोसायटीमध्ये. त्या 2,000 त्यांनी आपलं घर पण चालवू शकतात थोडं काही फार. असं म्हणजे त्यांच्या संसाराला त्याचा उपयोग होतोय. आणि गव्हर्नमेंटने आता खूप सवलती दिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचं आता बऱ्याच जणी आता हे लोणची करतात, पापड करतात, हे ते सगळं मिळून करतात, अगदी हसत खेळत राहतात सगळ्या. आणि मी काय करते, 8 मार्च वगैरे असेल तर एखाद्या चांगल्या व्यक्तींना बोलवून त्यांचं भाषण वगैरे ठेवते. योगा वगैरे, प्राणायाम वगैरे. माझी मैत्रीण आहे शोभा शिंदे म्हणून, तिला बोलवून घेऊन येते, ती सगळं सांगते. मग म्हणजे असे चांगल्या समाजात आपल्या आनंद बेनशे सर, त्यांचं भाषण ठेवलं, आणि लाजगावकर सर, लता पावशे, अशा सगळ्यांना बोलवून, शिवाजी कागणीकर दादा, या सगळ्यांना बोलवून आमच्या त्या महिलांना म्हणजे 1 तासभर चांगल्या गोष्टी, चांगली माहिती. अर्थात आपल्या कानावर चांगल्या गोष्टी पडणं हे गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळं आपलं मन प्रसन्न होतं म्हणा, किंवा थोडाफार आपल्यामध्ये बदल घडू शकतो, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं चांगली संगत, चांगल्या गोष्टी ऐकणं, चांगल्या गोष्टी वाचणं हे खूप महत्वाचं आहे. आणि कायद्याचं ज्ञान आमचे सातेरी दादा, नागेश सातेरी सर आहेत ना, त्याने पण मी केव्हा पण बोलवलं तर ते सुद्धा येऊन महिलांना कायद्याचं सुद्धा ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे आपल्या परीनं जे होते ते आम्ही आतापर्यंत करत आलोय. बाळ छान. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. KLE ಕನಸು ನನಸದ ವೇಣುಧ್ವನಿ. ರೇಡಿಯೋ ಯಾವತ್ತೂ ಅದು ಯಾವುದೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆವರಣಗಳು, ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ, ಆವರಣವೇ ಇಲ್ಲ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು, ಆದರೂ ಈಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಾತಾಡಿದರೆ ಅವಳು ಮಾತಾಡಿದಳು ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ಅಪರಾಧ ಅನ್ನೋ ಥರ ನೋಡುವಂಥ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪುರುಷ ಠೇಂಕಾರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಆದದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಬಿಡಿ, ಅದು ನೀವು ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಹೋದರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಂಥ ಒಂದು ಅಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ
ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ಕೇವಲ ಒಂದು ತೊತ್ತಿನ ಒಂದು ವಸ್ತುವಾಗಿ, ದಾಸಿಯಂತೆ, ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುವ ವಸ್ತುವಂತೆ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇರುವಂಥ ಪರಿಪಾಠ ಇನ್ನೂ ಇದ್ದಾಗ ಇಂಥ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ವೇದಿಕೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಅದರ ಮೂಲಕ ನಾವು ಸಮಾನತೆಯ ಒಂದು ಮೌಲ್ಯವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ವೇಣು ಧ್ವನಿ ಮೂಲಕ ನೀವು ಈ ಬೆಳಗಾವಿಯ ಸೀಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರೋದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಅದನ್ನು ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದು ಮುಖ್ಯ. ಈಗ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಲ್ಲ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ SMS ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಬೇರೆ. ಅದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಗುಸುಗುಸು ಆದಂಗೆ ಅದಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಮುಕ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೆದುರಿಗೆ ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ ಬೇರೆ ಆಗದಂಥ ಒಂದು ಆವರಣ ಇದು ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದು. ರೇಡಿಯೋದಿಂದನೇ ನಮ್ಮ ಇಡೀ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳಿ, ಊರಿನ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಯಾರ್ದೋ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ ಇತ್ತು, ಆ ರೇಡಿಯೋ ಸುತ್ತ ನೂರಾರು ಜನ ಕೇಳಿ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಆಂದೋಲನದ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿತ್ತು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮಹತ್ವದ ಗಾಯಕರು ಮೊದಲು ಹಾಡಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಯಾರೇ ಇರಲಿ, ಅವರು ಎಲ್ಲಿಂದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮನ್ಸೂರರು ಇರ್ಬೋದು, ಆಮೀರ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬ್ರು ಇರ್ಬೋದು, ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರ ನಿಜವಾದ ಧ್ವನಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನನ್ನು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ತಲುಪುವ, ಬಡವ ಬಲ್ಲಿದ ಎನ್ನುವ ಭೇದ ಮಾಡದೆ, ನೀವೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ಯಾವ ಲಿಂಗ ಭೇದ, ಜಾತಿ ಭೇದ, ಧರ್ಮ ಭೇದ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಆಗಿ ತಲುಪುವಂಥ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋದ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಬಹಳ ಬಲವಾದದ್ದು. ಆದರೆ ಅದನ್ನು ಬಳಕೆ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ರೇಡಿಯೋ ಇದೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮಗೆ ಬೇಕಾದ ವಿಚಾರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿತ್ತರಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ರೆ, ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಅದರ ದುರ್ಬಳಕೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತದೆ. ಸಮಾನತೆ, ಸಮತೆ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಯ ಹಕ್ಕು ಬಾಧ್ಯತೆ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸೋದು ರೇಡಿಯೋದ ಕೆಲಸ. मूळच्या तुम्ही गंगराईच्या, मग आसपासच्या खेड्यांमध्येही तुम्ही अनेक कामं केली, जसं आता आपण सांगतोय. त्यासोबत नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमनमध्ये सुद्धा तुम्ही नॅशनल काउन्सिल मेंबर म्हणून कार्य केलं. तर ते नेमकं काय होतं आणि त्याच्या माध्यमातून काय काम झालं? हो, आमची संघटना ही महिला संघटना असल्यामुळं महिलांच्याच याचा विचार करणार, महिला कशा पुढे जाणार, त्यांना कशा सोयी मिळवून द्यायचं काय याच्याबद्दलच विचार करणार. त्यांच्या काही समस्या असतील तर त्या समस्यांना आम्ही कुठं गेल्यानंतर याचा पर्याय मिळेल आपल्याला याचा विचार करून त्या संघटनेतून, म्हणजे आम्ही सगळ्या मिळून गेल्यानंतर एकी असल्यामुळं कोणतंही कार्य होत होतं. हो ना, कितीही कठीण काम असलं तरी 10 मिनिटात, 1 तासात, 2 तासात त्याचं हे मिळणार आम्हाला. त्यामुळं आम्ही या संघटनेतनं बरीच कामं केलं, बरीच 30-32 वर्ष मी त्या संघटनेला कार्यरत होते. त्याच्यातून महिलांना बरं म्हणजे कुठल्याही एवढ्या पूर्ण जिल्ह्यामधून कुठूनही कोणी आलं तरी आम्ही त्यांना मदत करत होतो. मग ती कोणत्या पद्धतीची मदत असायची? आता एखाद्याचं काही घरातलं भांडण असेल, नवरा बायकोंचं भांडण असेल किंवा भाऊबंदकीचं भांडण असेल, त्याचं काउन्सिलिंग वगैरे करून, आणि काही जण म्हणजे कसलंही घरातलं कुठलीही अडचण असेल तर त्यांना बाहेर म्हणजे घरात मिटत नसेल तर ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना त्यातून समाधान मिळवून देत होतो. मग एवढा मोठा प्रवास आहे तुमचा, इतकं सगळं काम केलं आणि खूप चांगली गोष्ट तुम्ही आता बोलताना म्हटलात की काम केलंय असं वाटलं नाही मला, त्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी लक्षातही राहिल्या नाहीत, त्या ओघात निघून गेल्या. पण त्याचबरोबर आता तुम्ही म्हणजे काय विचार करताय की आता आपला समाज कुठल्या स्टेजला आहे किंवा काय अजून बदल व्हायला पाहिजे? होय, आपण की नाही स्त्रिया आम्ही काय करतो, एकटी पुढे झाली की ते बघायला होत नाही, आम्ही तिला मागे कसं ओढायचं हे बघतो. बरोबर, ती बुद्धी आम्ही सोडून टाकायला पाहिजे. ती जलस बुद्धी जी आहे ना ती सोडायला पाहिजे, आणि ती सोडलो की नाही आम्ही 100% आमचा उद्धार होतोय, याच्यामध्ये काय हे नाही, शंका नाही. बरोबर, म्हणजे हा मेन बदल व्हायला हवा असं वाटतं. बरोबर, म्हणजे हा तर बदल तुम्ही सांगितलात आणि तो बदल होणं खूप गरजेचं आहे. कारण तो जर बदल आपण स्वतःमध्ये घडवून आणला तर नक्कीच समाज सुद्धा सुधरेल ऑटोमॅटिक. आणि महिलांवरती माझ्या मनात नेहमी विचार येतो की महिलांवरती जे काय म्हणतो आपण, त्यांना जी नावं ठेवली जातात की हा हिच्यामुळं घर फुटलं, हिच्यामुळे हे भांडण लागलं, हे झालं ते झालं, तर ते सगळे जे आरोप आहेत किंवा ते सगळे जे नाव ठेवलं जातं एका महिलेला, ते सगळं बंद होणं गरजेचं आहे. आणि तो बदल आपणच घडवू शकतो जेव्हा स्वतःमध्ये आपण बदल घडवून आणू त्यावेळी. हो, आता आपण बाहेरून सून करून आणतो, ती पण मुलगी असते, ती
ती कुणाची तरी मुलगी असली तरी ती आमच्या घरी आलेली असते. त्या मुलीला ती मुलगी आमची आहे म्हणून आम्ही स्वीकारायला पाहिजे. म्हणजे तिचे गुण असू दे, दोष असू दे, आम्ही तिला सांभाळून घेऊन गेलो तर ती पुढे आपण बरोबर तिला मग समजायला लागते, बाबा माझं चुकलं, मी हे करायला नको, मग ती आपणच सुधारते. मग म्हणून मुलींना की नाही, आजकाल मुली भयंकर हुशार आहेत, कशातही मागे नाहीत. हो ना. कुठल्याही क्षेत्रात मुली श्रेष्ठ आहेत आणि सगळी क्षेत्र गाजवा लागलेत, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. त्यामुळं आम्ही मुलींना कमी लेखायचं नाही आहे. बरोबर. मुलींना त्यांचा दर्जा त्यांना द्यायलाच पाहिजे. त्या द बेस्ट आहेत, द ग्रेट आहेत, फार बुद्धिमान आहेत, फार चांगल्या आहेत. आणि आम्ही ज्या वेळेला आमचा दृष्टिकोन बदलतो त्यावेळेला समोरचा आपल्या समोर हे आपलं आहे असं ओळखणार. आमचा दृष्टिकोन जर बदलला नाही तर मग समोरचा पण म्हणणार हा असं वागतो, नाही वागू दे, चल सोडून जाऊया आपण पुढे. असं होऊन आता बरेच घरात कलह होतात, हे होतात. ते आपणच थोडं मागं घेऊन पुढे गेलो तर आपण खरोखरच चांगलं आयुष्य जगू शकतो. बरोबर. मग आता म्हणजे रिटायरमेंट नंतर, आणि मला वाटते जवळजवळ 13 वर्ष झाली आता रिटायर होऊन तुम्ही, तर नेहमी लोकांना एक प्रश्न पडतो की रिटायरमेंट नंतर आपण करायचं काय, असा एक प्रश्न पडतो. किंवा इतके वर्ष सर्व्हिस केल्यानंतर अचानक म्हणजे त्याच्यातून आपण फ्री होतो आणि मग काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. कारण रोजचं एवढ्या वर्षांचं रुटीन आपलं असतं सेट, त्याच्यातून आपण फ्री होतो. तर तुम्ही कसं प्लॅन केलात ते एवढी वर्ष? तसं म्हटलं तर बाळा, मी असं सिरियसली काय असं प्लॅन केलेला नाही आहे. ॲज युजल मी सकाळी 5ला उठते, तुमचं रुटीन चालू आहे, मंदिरला वगैरे जाऊन येते. अच्छा. त्यामुळं माझं वॉकिंग वगैरे असतंय, योगा असतोय. योगाचं पण आम्हाला शाळेत असल्यापासूनच ते असल्यामुळं त्या योगाबद्दल पण मी स्त्रियांना सांगत असते, तुम्ही दररोज अर्धा तास स्वतःसाठी काढा, अर्धा तास प्राणायाम करा, पुरे. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. आपण स्वतःसाठी अर्धा तास हा काढायलाच पाहिजे. मग त्यासाठी पण प्रयत्न करतो. आता आमचा कंगराळी ग्रुप, योगाचा ग्रुप केवढा चांगला आहे. हो, अगदी. मग त्या भजनं म्हणतात, हो, सगळं भजनाचा ग्रुप केलेत. आणि आमची ती शोभाताई पण एकदम ऍक्टिव्ह आहे. ती पण माझ्या एवढीच आहे, 1 वर्ष लहान असेल, परंतु आम्ही सगळ्या बहिणीसारखं एकत्र राहून काम केलं. त्यामुळं स्त्रियांना आमच्या परीनं काय काय करता येते एवढा आपण विचार करून आम्ही मदत करत आलो बाळा. आणि आम्हाला ते सवयच पडलेली आहे. आम्हाला ते स्त्रियांच्या उद्धारासाठीच आम्हाला तळमळ लागल्यामुळं कुठं पण असू दे, काय आता रस्त्यातून जाणारी एखादी महिला असेल आणि कधी पडली सगळे बघून जात राहतात. आम्हाला तसं जाता येत नाही. आम्ही तिला जाऊन उचलून, तिला रिक्षा करून, तिला दवाखान्याला नेऊन 12 वाजले तरी तिची उसाभर नाही संपली तरी करूनच घरी जाणार. असा स्वभाव असल्यामुळं आम्हाला ते काय वाटतच नाही बाळा, तेच करत आलो आम्ही. त्यामुळे आम्ही काम केलो असं म्हणत काय वाटत नाही. बरोबर. मग या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सपोर्ट लागतो फॅमिलीचा म्हणा, किंवा मुलं, माझे मिस्टर मला मी कुठं सोडा म्हणतो तिथं सोडतात, घेऊन येतात, घेऊन जातात. मला फॅमिली सपोर्ट फार आहे बाळ. मला एक मुलगी आहे, 2 मुलगी आहेत. सगळे मुलगी आणि मुलगा दोघं PhD आहेत. आणि धाकटा मुलगा आयुर्वेदाचार्य आहे. मग तो फॉरेनला असतोय. मुलं पण सगळी माझी सेटल आहेत, वेल सेटल आहेत. आणि फॅमिली माझी फार चांगली आहे. मला कसलं पण म्हणजे देवाने टेन्शन ठेवलेलं नाही, फार सुखी ठेवलेलं आहे, समाधानी ठेवलेलं आहे. छान. सुरुवातीपासून समाजासाठी काहीतरी करण्याची तुमची आवड, तुमची खटपट, आणि त्याच्यातून टीचरचा जॉब केलात तुम्ही. म्हणजे तोही एक काय म्हणतो आपण, भावी विद्यार्थी घडवण्याचा, उज्ज्वल भविष्य त्यांचं घडवण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न केलात. हेडमिस्ट्रेस म्हणून तुम्ही रिटायर झाला, त्यानंतरही तुम्ही तुमचं जे काम होतं ते सुरूच ठेवलं. म्हणजे रिटायर झालोय म्हणून अगदीच निवांत तुम्ही राहिला नाहीत, तर तुमचं रुटीन वर्क हे चालूच होतं. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि तुम्ही आला तिकडं आणि तुमचा जो प्रवास होता तो थोडक्यात आमच्या लिस्नरपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद बाळा, मला इथंपर्यंत बोलवलात, माझी मुलाखत घेतलात, त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या वेणुध्वनीचं पण मी मनापासून आभार मानते. मी तुमचे ऋणी राहीन, तुम्हाला कधी विसरणार नाही. थँक्यू सो मच. कार्येषु दासी, करणेषु मंत्री, भोजेषु माता, शयनेषु रंभा, रूपे च लक्ष्मी, क्षमया धरित्री, ये स्त्री. हा होता
आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक महिला दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम होता स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की. या कार्यक्रमाअंतर्गत आपण मीरा मादार यांना ऐकलं, ज्या एक प्रायमरी टीचर होत्या, हेड मिस्ट्रेस म्हणून त्या रिटायर झाल्या आणि शाळा नंबर 3 शनी मंदिरकडे येते त्या शाळेमधून त्या रिटायर झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत किंवा रिटायरमेंट नंतर सुद्धा मागासलेल्या वर्गातील ज्या महिला होत्या त्यांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना थोडंसं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं समाजकार्य हे खूप मोठं आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांना असेल किंवा गरीब लोकांना त्यांनी मदत केली, ती मग वेगवेगळ्या माध्यमातून असेल. तर असा हा त्यांचा प्रवास होता. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा असेल पुन्हा एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777. KLE ಕನಸು ನನಸದ